उन्हात राबल्यावरच सावलीची किंमत कळते हा खूप स्वार्थी विचार वाटतो आता मला. वाशिमहून मी यवतमाळला पोहोचलो तेव्हा मला ऊन लागलं, पण मग एवढ्याच उन्हात इथला शेतकरी जेव्हा रक्ताचं पाणी करतो तेव्हा त्याला सुद्धा ऊन लागत असावं का, तेच बघायचं होतं आज. म्हणून माझ्या एका मित्राच्या मित्राचा भाऊ आयुष मला घ्यायला आला आणि आम्ही लगेच एका शेतकऱ्याच्या शोधात लागलो. पण आयुष म्हणतो इथे फेब्रुवारी पर्यंत सगळी शेताची कामं उरकतात आणि हेच कारण झालं ज्यामुळे आम्हाला शेतात एक शेतकरी दिसत नव्हता. मग जेव्हा आम्ही परत जाण्याची वाट पकडतो तेव्हा एक आवाज कानावर पडतो. हा, कोणीतरी शेतात बकऱ्या चरायला आणल्या होत्या. मी त्यांना एवढ्या उन्हात काम करताना बघून डायरेक्टच विचारतो, कसं करता हे सगळं? अवघड आहे उन्हाळ्यात जगणं. म्हणजे आपलं कसं मावरा पडला आहे, म्हणजे आदत पडली आहे तशी. म्हणजे किती ऊन गेलं ऊन नाही लागत, काही नाही. उन्हाळ्यात तुमच्याकडे पीक नसेल तर तुम्ही काय करता? गोंडी काम, गवंडी काम का? घर परिस्थिती. घर खर्चासाठी. दुसऱ्या शेतात अजून एका काकांनी त्यांची गुरं चरायला आणली होती. एवढ्या उन्हात कसं काय असू शकता तुम्ही? घेऊन काय फायदा नाही. म्हणत होते रडून काय फायदा आहे मग. तुम्ही दिवसाचं किती कमवता? अशी नाही होत ना आपली. 500 रुपये पण नाही. घरपाणी कसं चालतं? काही नाही तसंच लोकांच्या माग माग आम्हाला चालला लागेल ना भाऊ. शेतवाले थोडे चांगले म्हणा, आंगुले म्हणा, आम्हाला काही घेऊन देईन नाही. आमच्या म्हशी जामीन आणून. मग दूरवर एक ट्रॅक्टर चालण्याचा आवाज आला. मी जोरात पाहिलो आणि त्या सुद्धा शेतकऱ्याला गाठलं. मला फक्त एक शॉट घ्यायचा आहे. बसू. पण उन्हाळ्यात असा बंजर जमीन मध्ये तुमचं होतं सगळं घर खर्च वगैरे? शेतीमालाला भाव नाही. आपल्या मालाचा आपण स्वतः मालकच नाही, दुसरे मालक आहे, दलाल लोक. आपलं काहीच नाही चालत. मार्च मध्ये आम्ही कापूस विकून मोकळं होत असतो. आता भाव वाढले. कोणत्या कास्तकाराजवळ माल आहे? काहीच नाही. जर असंच जर चालत राहिलं समजा अवघड आहे. याच्या समोर शेती करणार नाही लोक. किती डिग्री मध्ये काम करता? 45, 46, कधी 44. त्रास नाही झाला? ऊन आम्हाला काही लागत नाही. उन्हाला जर आपण भेलं तर आपलं पोट कसं भरणार? हे शेती एकच पर्याय आमच्या. ते जर पडीत ठेवलं तर आम्हाला मग भीक मागा लागेल. असाच विचार आपले लाखो शेतकरी करत असतील ना. ते आपल्यासारखा स्वतःसाठी सावलीचा विचार थोडी करतात. मुळात ते स्वतःसाठी सावली शोधतच नाहीये. कारण जर नीट बघितलं तर सावली बनवणारा हाच येतो. बीचं झाड असतो त्याला जपणारा हाच येतो. आणि मग त्याच झाडाखाली सावली घ्यायला आपण येतो तेव्हा लगेच सावली मिळते. पण त्याच दाट सावलीत एकदा तरी त्याचा विचार येतो किंवा त्याला थँक्यू म्हणावं असं वाटतं. तो परत उद्या उन्हात उभा असेलच आपल्यासाठी. मग हे 2 शब्द का होईना बोलूच शकतो ना आपण त्यासाठी. एवढंच निस्वार्थी होऊ शकतो का आपण सगळे त्याच्यासाठी? मला अजून 3 जिल्हे या भर उन्हातच फिरायचे आणि माझ्यासाठी इन्स्पिरेशन तर हेच सगळे असतील आता.